वृषभ राशी जुलै 2025 ते डिसेंबर 2025 पर्यंत या 6 महत्त्वाची भविष्यवाणी 101% खऱ्या ठरणार। मित्रांनो, श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या स्वामींची कृपा या चॅनलमध्ये। वृषभ राशीचा अधिपती शुक्र असल्यामुळे ही रास सौंदर्य, स्थैर्य, भौतिक समृद्धी आणि प्रेमसंबंधाशी संबंधित आहे। पण जुलै 2025 ते डिसेंबर 2025 या 6 महिन्यांच्या कालावधीत वृषभ राशीच्या जीवनात सखोल अंतर्बदल, आर्थिक संधी, नात्यांतील उलथापालथ आणि आध्यात्मिक जागृतीचे तुफान घडणार आहे। ग्रहयोग इतके अचूकपणे एकत्र येत आहेत की तुमचं भविष्य या 6 घटना 101% खरं करून दाखवतील। या प्रत्येक घटनेचं आपण आध्यात्मिक, भावनिक, व्यावहारिक, ग्रहस्थितीवर आधारित आणि उपायसहित सखोल विश्लेषण करणार आहोत। चला पाहूया त्या 6 सत्य घटनांचे तपशील जे तुम्हाला स्वतःशीच एक नवीन ओळख करून देतील। 1. आर्थिक वादळानंतर स्थैर्य, मोठी रक्कम तुमच्या हातात येणार। कालावधी जुलै-ऑगस्ट 2025। ग्रहस्थिती शनी लाभ भावात, गुरुचा पंचम दृष्टिकोन धनस्थानावर। या कालावधीत वृषभ राशीवर शनी आणि गुरुचा प्रभाव फार निर्णायक होतो आहे। विशेषतः धनस्थानात गुरुचा दृष्टिकोन म्हणजे जुनी गुंतवणूक फळ देईल। काहींसाठी ही वेळ जुना प्रॉपर्टी डील, मालमत्ता प्रकरण, जुना कोर्ट केस ज्यामध्ये पैसा अडकलेला होता तो अचानक सोडवला जाईल। ही घटना तुमचं आर्थिक भविष्य बदलून टाकणारी असेल। काही लोकांना नोकरीतून मोठ्या बोनसच्या स्वरूपात, काहींना व्यवसायात जुना डील पूर्ण होऊन एकदम मोठी उलाढाल होऊन पैसे येतील। अनेकांसाठी ही रक्कम त्यांच्या स्वप्नातील घर, गाडी, शिक्षण किंवा कर्ज फेडण्यासाठी वापरली जाईल। मानसिक परिणाम तुमचं मन खूप काळ अस्थिर होतं कारण पैसे अडकले होते। पण आता त्या सर्व चिंता दूर जातील। घरातील वातावरणही बदलेल। जी लोक तुमच्या आर्थिक परिस्थितीवर टीका करत होते ती आता तुमचं कौतुक करतील। उपाय: दर शुक्रवार महालक्ष्मी मंदिरात गुलाबाच्या फुलांचा हार अर्पण करा। अन्नदान करा, विशेषतः महिलांना। एक दिवस पूर्ण उपवास ठेवा आणि जप करा, ओम श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलालये प्रसीद प्रसीद श्रीं ह्रीं श्रीं ओम महालक्ष्म्यै नमः। कर्मसूत्र: पैसा आयुष्य बदलत नाही पण त्या पैशातून दिलेली सुरक्षा आयुष्याला अर्थ देते। 2. जुने नाते तुटणार, नवे आत्मिक प्रेम सुरू होणार। कालावधी ऑगस्ट-सप्टेंबर 2025। ग्रहस्थिती शुक्र राहू युती सप्तम भावात। या कालावधीत वृषभ राशीच्या जीवनात एक प्रेमसंबंधातील मोठा वळणबिंदू येणार आहे। जुना जोडीदार, ज्याच्याशी मन बांधलं गेलं होतं त्याच्याशी तुटणं होईल। पण ही तुटणं ही आत्म्याच्या उन्नतीसाठी घडलेली योजना असेल। ही घटना वेदनादायी असेल पण परिवर्तनकारीही असेल। भावनिक परिणाम: मन अशांत होईल, आत्मपरीक्षण सुरू होईल। आपण दिलं किती आणि घेतलं किती याचा विचार होईल। पण या भावनिक वादळातून एक नवं, आत्मिक प्रेम जन्म घेईल, जे तुमच्या उर्वरित आयुष्याला समृद्ध करेल। नवे प्रेम: हे प्रेम आध्यात्मिक पातळीवर असेल, फक्त शारीरिक किंवा मानसिक नव्हे। ही व्यक्ती तुम्हाला समजून घेईल, तुमचं मन वाचू शकेल, तिच्याशी तुमचा पूर्वजन्मीचा संबंध असण्याची शक्यता असेल। उपाय: रोज सकाळी 11 वेळा ओम वज्रवैरोचनी हुव फट स्वाहा या मंत्राचा जप करा। गुलाबाचं अत्तर किंवा सुगंध वापरा, हे तुमच्या ऊर्जा केंद्रांना शांत करतं। शुक्रवारी पांढऱ्या वस्त्रातील महिलेला खीर दान करा। कर्मसूत्र: नातं तुटतं तेव्हा देव दुसऱ्या दारावर आपलं नवीन प्रेम ठेवतो, फक्त थांबा, श्वास घ्या आणि विश्वास ठेवा। 3. कुटुंबात मोठा निर्णय, संपत्ती किंवा जबाबदारी हस्तांतर। कालावधी सप्टेंबर-ऑक्टोबर 2025। ग्रहस्थिती सूर्य चतुर्थ स्थानावर, शनी घराच्या भावात। या काळात कुटुंबात एक मोठा निर्णय घडणार आहे। संपत्तीचं विभाजन, मालमत्तेचं हस्तांतर, वडीलधाऱ्यांची जबाबदारी तुमच्यावर येणे किंवा घरात एखाद्याचं आरोग्य खालावणं ही शक्यता। तुम्ही मध्यस्थाची भूमिका पार पाडाल। भावनिक परिणाम: कुटुंबात विश्वासघाताची भावना, संपत्तीवरून मतभेद, भावना दुखावल्या जातील। पण तुम्ही संयम आणि समजुतीने सर्वांना समेटाकडे नेऊ शकाल। कायद्याचे निर्णय: घराच्या कागदपत्रांची चौकशी करा। वडीलधाऱ्यांची मर्जी सांभाळून वाटप करा। उपाय: पितृपक्षात तर्पण करा। सोमवारी घरात गाईला पोळी व गूळ द्या। घरात तुलसीच्या झाडासमोर रोज दिवा लावा। कर्मसूत्र: कुटुंब म्हणजे रक्ताचा संबंध नव्हे तर जबाबदारीची आंतरिक ओळख। 4. स्वतःची ओळख होईल, नव्या क्षेत्रात यश मिळेल। कालावधी ऑक्टोबर 2025। ग्रहस्थिती
बुध गुरु उच्च युती कर्मभावात. या काळात तुमचं करिअर एका नवीन दिशा घेईल. जिथे तुम्ही साईड हसल, कला, लेखन, संगीत, सोशल मीडियावर काम करत होतात तिथे यश मिळेल. काहींसाठी हे पूर्ण नोकरी बदल असेल. स्वतःची ओळख. तुम्ही नेहमी इतरांसाठी जगलात, आता तुम्ही स्वतःसाठी विचार करता येईल. आपण कोण आहोत हा प्रश्न सतावत जाईल आणि त्याचं उत्तरही मिळेल. नवे क्षेत्र. फ्रीलान्सिंग, यूट्यूब, आध्यात्मिक मार्गदर्शन, काउन्सेलिंग, हिलिंग यामध्ये यश येईल. उपाय. मुलांना पुस्तके दान करा. वडीलधाऱ्यांची आशीर्वाद घ्या. बुधवारी झाडे लावा. कर्मसूत्र. स्वतःची ओळख निर्माण करणं म्हणजे इतरांच्या आवाजात स्वतःचा सूर शोधणं. 5. आरोग्याच्या बाबतीत जागृती. उपचाराचा अद्भुत मार्ग सापडेल. कालावधी. नोव्हेंबर 2025. ग्रहस्थिती. केतू षष्ठ भावात, चंद्र व्याय भावात. या महिन्यात तुमच्या आरोग्याचं एक गुण उकललं जाईल. जुना आजार ज्याचं निदान होत नव्हतं त्यावर योग्य उपाय सापडेल. काही जणांना ध्यान, योग, आयुर्वेद यांचा अद्भुत अनुभव मिळेल. शारीरिक मानसिक समन्वय. आरोग्य फक्त शरीरावर नाही तर मनावरही असतं. तुम्ही एक योग शिक्षक, आयुर्वेदिक वैद्य किंवा आध्यात्मिक गुरूच्या संपर्कात याल. उपाय. मंगळवारी हनुमान मंदिरात तेल चढवा. सोमवारी शिवलिंगावर जलाभिषेक करा. रोज 21 वेळा ओम नमः शिवाय मंत्राचा जप करा. कर्मसूत्र. आरोग्य म्हणजे देह आणि आत्म्याचं संतुलन. जेव्हा एक दुखतं दुसरं गोंधळतं. 6. आध्यात्मिक जागृती. एक स्वप्न किंवा योग अनुभव बदल घडवेल. कालावधी. डिसेंबर 2025. ग्रहस्थिती. गुरु नवम भावात, चंद्र उच्च स्थितीत. डिसेंबरमध्ये तुम्हाला एक आध्यात्मिक जागृती होणार आहे. एखादं स्वप्न, ध्यान, गुरुची भेट, कुठलंतरी चमत्कारिक प्रसंग तुमच्या आत झणझणीत स्पंदन निर्माण करेल. आणि तो क्षण तुमचं संपूर्ण भविष्य बदलवेल. आध्यात्मिक प्रभाव. जीवनाचा उद्देश समजेल. तुम्ही सेवा, ध्यान, साधना, आत्मशोधाच्या मार्गावर वळाल. काही जणांना व्रत, तपश्चर्या, जप याचा मार्ग सापडेल. उपाय. ब्रह्ममुहूर्तात उठून ध्यान करा. रामरक्षा स्तोत्राचा जप करा. दर रविवारी सूर्यनमस्कार घ्या. कर्मसूत्र. जेव्हा आत्मा स्वतःची दिशा शोधतो तेव्हा नशीब नतमस्तक होतं. शेवटचा संदेश. वृषभ राशीसाठी जुलै ते डिसेंबर 2025 या कालखंडात हे 6 बदल म्हणजे एक जीवनक्रांती आहे. प्रत्येक घटना एका टप्प्याची शेवट आणि नव्या अध्यायाची सुरुवात दर्शवते. तुमचं जीवन या काळात स्थिरतेपासून वेगळं होऊन सजगता, सामर्थ्य आणि आध्यात्मिकता याच्या दिशेने वाटचाल करेल. शेवटचा मंत्र. तुमचं भाग्य ग्रहांनी लिहिलेलं असतं, पण ते तुम्ही कोणत्या भावनेनं जगतात ते आत्म्याचं स्वातंत्र्य असतं. तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो, असा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि कमेंट बॉक्समध्ये जय श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका. असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.